बातमी येते एका मोठ्या निर्णयासंदर्भातली। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। वीज कंपनीतल्या कंत्राटी कामगारांना 19% वेतनवाढ जाहीर झाली आहे। या घडीची एक मोठी अपडेट, या तासामधली एक मोठी बातमी म्हणावी लागेल। तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना ही वेतनवाढ असेल। 19% वाढ ही करण्यात आली। आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन असेल। मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे। पहिली पगारवाढ देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेली। तर आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत टॉप अप करून वेगळी योजना तयार करावी असं सांगण्यात आलंय। बैठकीला मंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यासोबतच आशिष देशमुख, धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत निर्णयाबद्दल अधिक माहिती द्यायला। अभिषेक, निर्णयाचं नेमकं स्वरूप काय आणि कुणाकुणाला कसा फायदा होईल याचा? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऊर्जा विभागाची बैठक घेतली होती। अतिथीगृहावर ही बैठक झाली आणि या बैठकीमध्येच मोठा निर्णय जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। ज्या तिन्ही वीज कंपन्या आहेत, महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण, यामध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना 19% वेतनवाढ जी आहे ती देऊ केली आहे। महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत ही सर्वाधिक वेतनवाढ म्हणावी लागणार आहे। मार्च 2024 पासून ही वाढ लागू होताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिली जी पगारवाढ आहे ती सुद्धा देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात मिळालेली होती। सोबतच आरोग्यासाठी देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत टॉपअप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे। या बैठकीला सुधीर मुनगंटीवार असतील किंवा धनंजय मुंडे हे देखील आपल्याला ऑनलाईन उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। धन्यवाद अभिषेक, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।